श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। दिवसाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने आणि महालक्ष्मीच्या शुभाशय छान प्रार्थनेने करूया। सर्वांचा दिवस खरंच खूप चांगलं जावा हीच स्वामी चरणी प्रार्थना करते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। महिलांनी किचन ओठ्यावर किंवा गॅस जवळ चुकूनही ह्या वस्तू ठेवू नका, नाहीतर घरामध्ये सतत वादविवाद घडणे किंवा शत्रुपीडा, त्याचबरोबर मुलं ऐकत नाहीत, सतत नकारात्मक ऊर्जा किंवा विचार डोक्यामध्ये चलत असतील तर ह्या चुका तुम्ही नक्कीच बघा आणि होतात का आपल्या हाताने। जर होत असेल तर त्या हातातून चुका होऊ देऊ नका। तर कोणत्या वस्तू आहेत की ती आपल्याला आपल्या किचन वाट्यावर किंवा गॅस जवळ अजिबात ठेवायच्या नाहीत। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं आणि किचनचं नातं अत्यंत अतूट नातं आहे, कारण बराच वेळ आपण किचनमध्ये घालवत असतो स्वयंपाक बनवण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी। सर्वात महत्त्वाचं तर आपला किचन ओटा, आपला किचन वाटा अत्यंत स्वच्छ पाहिजे। दररोजच्या दररोज स्वच्छ करून झोपताना पण संध्याकाळी अगदी भांडे किंवा जे काही खरकटं वगैरे आहे ते एका वाटीमध्ये काढून सगळं किचन वाटा आपल्याला क्लीन करून ठेवायचा असतो। कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या किचनमध्ये अन्नधान्याची देवता म्हणून आपण संबोधलं जातं, ती म्हणजे अन्नपूर्णा देवी। तिचा वास आपल्या घरामध्ये राहावा, आपल्या किचनमध्ये सगळीकडे तिचा वास असावा, म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता होऊ नये म्हणून त्यासाठी आपल्यासाठी आपलं किचन अगदी स्वच्छ आणि ठेवायचं असतं। दररोजच्या दररोज भांडे वगैरे स्वच्छ क्लीन करून ठेवायचे असतात। आता बऱ्याच महिलांना म्हणजे वाटतं की किचनच्या जवळ काही वस्तू ठेवल्या तर काय प्रॉब्लेम आहे, तर नाही, कारण आपल्याला माहिती वास्तू पद्धत वेगळी आहे। जर किचनची दिशा जर तुमची चुकीची असेल तर बऱ्याच अडचणींना तुम्हाला समोर जावं लागतं। त्याचबरोबर तुमचा गॅसची सुद्धा जागा योग्य ती पाहिजे, म्हणजे वास्तू पद्धतीनं। त्याचबरोबर जर तुम्ही किचनच्या आपला जे ओटा आहे त्या गॅसच्या जवळ जर काही अशा वस्तू ठेवल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनात अडचणी येत असतात। तर अशा कोणत्या आहेत वस्तू जे की आपल्या धनाची हानी होऊ शकते, भांडणे, तंटा, वादविवाद सतत काही ना काही घडू शकते, अशा गोष्टी कोणत्या? तर सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर गॅस जवळ आता आपल्या दररोज नित्यनियमाने आपण आपल्या गॅस जवळ तुपाची भरणी किंवा तुपाची काय जे तुम्ही तूप ठेवत असाल ते, साखर, हळद, मीठ किंवा तांदूळ, ह्या जर वस्तू तुम्ही तुमच्या गॅस जवळ ठेवल्या असतील तर ते शुभ मानलं जातं। ह्या वस्तू जर तुमच्या खरंच गॅस समोर म्हणजे साईडला असतील गॅसच्या तर हे शुभ मानलं जातं। कारण तुम्हाला पण माहिती आहे हळद, मीठ हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहेत आणि तिला आवडणाऱ्या आणि त्याचबरोबर आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत ह्या। तर ह्या आपल्या किचनच्या ओट्यावरती गॅस जवळ असणं शुभ मानलं जातं। त्याचबरोबर ह्या शुक्राचं प्रतीक आहेत, शुक्राचं, आणि शुक्र ग्रह हे आपल्याला धन, संपत्ती, वैभव देणारे आहेत। त्यामुळं आपल्या किचनच्या जवळ आणि किचन वाट्यावरती गॅस जवळ ह्या वस्तू असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण आता दुसऱ्या वस्तू ज्या आहेत की त्या आपल्या किचनच्या वट्यावरती गॅस जवळ अजिबात ठेवू नका। तर पाण्याचा भरलेला हंडा, आता बऱ्याच जणांना सवय असते की तिथल्या तिथं म्हणजे आपल्याला पाणी इझिली घेता येईल म्हणून आपण गॅसच्या जवळ पाण्याचा हंडा भरून ठेवतो, पण हा हंडा आपल्याला जवळ ठेवायचा नाही गॅसच्या। कारण तुम्हाला माहिती ज्यावेळेस आपण गॅस चालू करतो तर त्याच्यामधून अग्नी प्रज्वलित होते आणि पंचमहायज्ञामध्ये तुम्ही पाहिलं असेल अग्नीला आपण किती म्हणजे महत्त्व आहे। त्याचबरोबर जर ह्या गॅसमधून अग्नी आपल्याला माहिती आहे की प्रज्वलित होते आणि अग्नितत्व आणि त्या हंड्यामध्ये पाणी जे आहे त्याला जलतत्व, जर जलतत्व आणि अग्नितत्व जर एकत्र आलं तर आपल्या घरातील धनाची हानी, त्याचबरोबर व्यवसायात काही अडचणी येत असतील त्याचबरोबर मुलं ऐकत नसतील, घरात सतत आजारपणा येणं किंवा नकारात्मक विचार येणे, घरात पैसा न टिकणं, अशा गोष्टीला आपल्याला समोर जावं लागतं। त्यामुळे आपल्याला आपल्या किचनच्या वठ्याजवळ किंवा किचनच्या वठ्याजवळ ओठ्यावरती गॅस जवळ पाण्याचा भरलेला हंडा अजिबात ठेवायचा नाही। तुम्ही थोडं अंतरावर ठेवू शकतात, हातभर अंतर ठेवायचं, दोन्हीमध्ये एखादी वस्तू असेल तरी चालेल। थोडंसं अंतरावरती आपल्या गॅसपासून ठेवायचा आहे भरलेला पाण्याचा हंडा।
तर त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तेलाची कॅटली. आता बऱ्याच जणांना ती पण सवय असते की तेलाची कॅटली किंवा तळल्यानंतर आपण तेल एखाद्या वाटीमध्ये काढून किचन म्हणजे आपल्या गॅस जवळ ठेवतो, किंवा तळलेली जी कढई आहे ना आपण ती लगेच तशीला तशी दिवस सुद्धा काहींच्या किचनमध्ये किंवा गॅसवरती ठेवलेली असती कढई. तर ते तसं आपल्याला अजिबात ठेवायचं नाही. जर तुमचं तळायचं काय असेल, पापडी काही जे तुम्ही तळलेलं असेल, तर ते तळणं झालं की लगेच आपल्याला कढईतलं तेल काढून थोडंसं साईडला ठेवायचं आहे. गॅसच्या जवळ अजिबात ठेवायचं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे का, जर आपण हे गॅसच्या जवळ तेलाची कॅटली किंवा तेल जर ठेवलं तर शनीची इडापिडा आपल्याला होऊ शकते. आणि शनीची इडापिडा जर आपल्याला मागे लागली तर माहिती आहे ना तुम्हाला की किती गोष्टींना आपल्याला समोर जावं लागतं. घरामध्ये सतत वाद होतात, विवाद होतात, भांडणं, आपल्या घरामध्ये एकही मंगल कार्य घडत नाही. त्याचबरोबर आपल्या मुलाला यशसुद्धा येत नाही. जर तुमचा मुलगा एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे तयारी करत असेल किंवा छान प्रकारे अभ्यास करून सुद्धा त्याला जर एखाद्या परीक्षेमध्ये यश येत नसेल तर ती शनीची इडापिडासुद्धा असू शकते. आणि अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आपल्याला नकळत कळतसुद्धा नाहीत की त्या आपल्या हातातून होत असतात. म्हणून आपल्याला ह्या गोष्टीचं बारकाईनं लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या गॅसजवळ हे म्हणजे तेलाची कॅटली जवळ ठेवायची नाही, तुम्ही थोडं अंतरावर ठेवायची आहे आपल्याला. तर या प्रकारे तिसरी गोष्ट काय आहे तर तवा. आता बऱ्याच जणांना तवा काय करतात, तवा स्वयंपाक झालं, भाकरी असो चपाती असो झाली की साईडला काढतात आणि नळाखाली धरतात. आणि नळाखाली धरल्यानंतर त्याच्यातून जो आवाज येतो, पाणी टाकलं गरम तव्यावरती पाणीवरती जो आवाज येतो तो आपल्यामध्ये भांडणं आणणारा आवाज देखील मानला जातो. त्यासाठी आपल्याला त्या पाण्यामध्ये जे तवा आहे त्याच्यामध्ये अगदी गरम तव्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. ज्यावेळी शांत होईल म्हणजे तवा म्हणजे गरम असतो ना, तो शांत झाल्यानंतर तुम्ही पाण्याने धुवायचा आहे, स्वच्छ करायचं आहे. पण लगे गरम तव्यावरती पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही. जर का तुमच्याकडून असल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा नकळत जरी तुम्ही जाणून बुजून करत नसलात तरी प्रत्येकाला काही ना काही सवय असते आणि सवयीमधून ह्या गोष्टी घडत असतात की स्वयंपाक झालं की लगेच नळाखाली आपल्या बेसिंगच्या नळाखाली लगेच तवा धरतात. तर अशा अजिबात चुका करू नका, कारण या चुका आपल्याला खूप महागात पडतात. आणि जे काही आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या अडचणी येतात ना, त्या अशाच गोष्टीमुळे होत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या चुका आपल्या हातातून होऊ द्यायच्या नाहीत, टाळायच्या आहेत ह्या गोष्टी. तरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता बऱ्याच महिलांना सवय असते की काम म्हणजे आपलं किचन स्वच्छ केलंच पाहिजे, नित्यनियमाने किचन स्वच्छ पाहिजे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की बऱ्याच महिलांना सवय असते की दिवसभर कपडे न धुता त्या 5-6 वाजता धुत असतात. ज्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस सकाळचे कपडे त्या धुत असतात. तर ही चूक अजिबात करू नका. जर तुम्ही संध्याकाळी जर घरामध्ये कपडे धुत असताल तर तुमच्या घरामध्ये कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाही, कधीही बरकता येणार नाही किंवा लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये कधीही म्हणजे येणार नाही. तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, शत्रुपीडा, व्यसन असल्याच गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळे आपण कधीही चुकूनही आपले घरातील सकाळी आंघोळ केलेले कपडे सकाळीच तुम्हाला धुवून टाकायचे आहेत. तरी तुम्ही दुपारपर्यंत धुवू शकतात, पण लगेच 5 किंवा 6, 7, 8 अशा दरम्याने 5 वाजेपर्यंत तरी ठीक आहे, पण 6, 7, 8 अशा दरम्याने संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस कधीही आपले कपडे धुवू नका. तर या प्रकारचा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.